आज जगभरात जागतिक जैवइंधन दिवस साजरा केला जातोय। ऊर्जा पुरवठा आणि हवामान बदलाशी संबंधित आव्हानांना तोंड देण्यासाठी जैवइंधनाकडे एक प्रभावी पर्याय म्हणून पाहिलं जात आहे। जीवाश्म इंधनावरील अवलंबित्व कमी करण्याबरोबरच स्वच्छतेसाठीही जैवइंधन उत्पादनाचा उपयोग होतो। जैवइंधन हे वनस्पती किंवा प्राण्यांच्या अवशेषापासून तयार केलं जातं। हे प्रामुख्यानं मका आणि ऊस यासारखी पिकं तसंच शेणापासून तयार केलं जातं। त्यापासून बायोडिझेल, बायो-CNG यासारखी विविध इंधन निर्मिती तसंच इथेनॉलसारखी निर्मितीही केली जाते। गेल्या दशकभरात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली जैव इंधनाला प्रोत्साहन देण्यासाठी सातत्यानं पावलं उचलली जात आहेत। जैव इंधनावरील राष्ट्रीय धोरण जून 2018 मध्ये सुरू करण्यात आलं। याच धोरणाचा आधार घेत 2023 मध्ये भारताच्या अध्यक्षतेखाली झालेल्या G20 शिखर परिषदेदरम्यान ग्लोबल बायोफ्युएल अलायन्स म्हणजेच जागतिक जैव इंधन आघाडीची सुरुवात करण्यात आली। आज 34 देश आणि 14 आंतरराष्ट्रीय संस्था या उपक्रमाचा भाग घेत आहेत। मोदींच्या दूरदर्शीपणामुळे या क्षेत्रात वेगाने प्रगती होते आहे।